न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। मी यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एसओपी तयार करतो आहे। जमाबंदी आयुक्ताकडे 10 ते 15 एजन्सीज आम्ही एम्पॅनलमेंट करतो आहे। त्याचे टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन आम्ही ठरवतो आहे आणि राज्यातले सर्व पांधन नसते, राज्यातले सर्व शिवपांधन नसते मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची 7/12 नोंदणी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे। पावसाळ्यामध्ये शेतातला माल मार्केटमध्ये जात नाही म्हणून शेती 4 महिने शेती पिकत नाही, शेतकऱ्याला आपला मालच नेता येत नाही मार्केटमध्ये। त्यामुळे काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा, पक्का रस्ता मिळावा। आज डांबरीकरण नाही करता येणार पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर 2 तरी पिके त्यांना घेता येतील अशी योजना आम्ही करतोय। महसूल विभागाच्या माध्यमातून आणखी काही महत्त्वाचा निर्णय आलाय की महाराष्ट्रामध्ये जे बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत त्यांना बोगस पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतानं जन्म प्रमाणपत्र वाटप केले जातात आणि त्या माध्यमातून मग पुढे ते लिगली महाराष्ट्राचे नागरिक होतात, ते सुखसुविधा घेतात, त्याबद्दल सुद्धा काही कारवाई झाली असं कळतंय। परवा माननीय सोमे आणि आमचे सर्व हेल्थ ऑफिसर, हेल्थचे अधिकारी आणि सर्वच विभागाचे अधिकारी, नगरविकास आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की जे 50,000च्या वर बोगस प्रमाणपत्र पहिल्या टप्प्यामध्ये लोकांनी घेतलं आणि त्याचा फायदा उचलत आहे ते प्रमाणपत्र त्यांच्याकडून परत घ्या। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।